नमस्कार मित्रांनो. काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्ट क्लर्क रिक्रुटमेंट 2025 याची एक्झाम झालेली आहे आणि काही दिवसांपूर्वी त्याची फायनल आन्सर की पण आलेली आहे. तर भरपूर जणांना प्रश्न होते की याचा कट ऑफ किती लागू शकतो. तसं रिक्रुटमेंट नोटीसमध्ये त्यांनी दिलेलं आहे की जर तुम्हाला 50% तुम्ही क्वालिफाय असाल तर तुमचा विचार नेक्स्ट टेस्टसाठी म्हणजे सेकंड टेस्ट स्किल टेस्टसाठी विचार केला जाईल. तर 50% म्हणजे 90 पैकी 45 तुम्हाला मार्क्स हवे आहे. 45 किंवा 45 प्लस तुम्हाला मार्क्स हवे. आणि त्यांनी रिक्रुटमेंट नोटीसमध्ये कोणताही रेशो मेन्शन केलेला नाही आहे. रिक्रुटमेंट नोटीसमध्ये असा कोणताही रेशो मेन्शन केलेला नाही आहे. तर ते सर्व कोर्टवर हायकोर्ट क्लर्क रिक्रुटमेंटची जी कमिटी असेल त्याच्यावर डिपेंड करतील ते रेशो देऊ शकता किंवा त्यांनी रिक्रुटमेंट नोटीसमध्ये जसं म्हटलं आहे 45 प्लस म्हणजे 50% मिनिमम मार्क्स हवे तर त्यांना ते नेक्स्ट टेस्टसाठी अपिअर करू शकता. तर ज्यांना 45 प्लस मार्क्स आहे त्यांनी स्किल टेस्टची प्रॅक्टिस करायला हरकत नाही. पण ते सर्वस्व हायकोर्ट जे रिक्रुटमेंट कमिटी असेल त्यांच्यावर डिपेंड करेल. ते ॲज अ रेशो घेता का मिनिमम जे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स आहे त्यानुसार घेता. आता प्रश्न राहिला स्किल टेस्टचा, प्रॅक्टिस स्किल टेस्ट. तर भरपूर जणांचं काय म्हणणं आहे की ही जी आहे ही ऑफलाईन पण होऊ शकते किंवा ऑनलाईन पण होऊ शकते. मग मित्रांनो यासाठी तुम्ही ऑफलाईन असो या ऑनलाईन असो तुम्ही या दोघींसाठी प्रिपेअर करू शकता. इन केस मुंबई हायकोर्ट क्लर्कची जी स्किल टेस्ट आहे ती जर ऑफलाईन झाली तर त्यासाठी प्रॅक्टिस टेस्ट आपल्या चॅनलवर दिलेला आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता. ऑफलाईन म्हणजे तुम्हाला एक पेज दिलं जाईल आणि त्या पेजला बघून तो पॅसेज टाईप करावा लागेल. तर अशा प्रकारे तुमची ऑफलाईन एक्झाम असू शकते किंवा ऑनलाईन पण असू शकते. इट डिपेंड्स ऑन मुंबई हायकोर्ट रिक्रुटमेंट कमिटी. त्यानुसार तुम्ही एक्झामसाठी प्रिपेअरिंग करू शकता. तर धन्यवाद.